नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बुलढाणा अंतर्गत 2025-26 करता अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्याबद्दलचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। महावितरण बुलढाणा अंतर्गत या ठिकाणी 168 पदांसाठी या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। पात्र शिकवू उमेदवारांची निवड समितीद्वारे या ठिकाणी गुणवत्तेनुसार या ठिकाणी तुमची निवड करण्यात येणार आहे। त्याकरता पात्र शिकवू उमेदवारांनी दिनांक 15/1/2025 ते दिनांक 27/1/2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला apprenticeshippindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। सर्व प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन असल्यामुळे या ठिकाणी तुमची मेरिट लिस्टनुसार या ठिकाणी तुमची या ठिकाणी निवड होणार आहे। शिकवू उमेदवारांची निवडीबाबतची सूचना उमेदवाराचे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID जो आहे त्यावर पाठवण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी कोणकोणत्या विभागामध्ये किती वॅकन्सीज आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये पहिला विभाग आहे बुलढाणा मंडळ, यामध्ये कोपासाठी 2 वॅकन्सीज आहे। तसेच 2 नंबर आहे बुलढाणा विभाग, यामध्ये वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी 18, वायरमनसाठी 18 आणि खोपासाठी असा 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे खामगाव विभाग, यामध्ये इलेक्ट्रिशियनसाठी 16, वायरमनसाठी 17 आणि खोपासाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर चौथा आहे मलकापूर विभाग, यामध्ये इलेक्ट्रिशियनसाठी 20 जागा, वायरमनसाठी 20 जागा आणि कोपासाठी 5 जागा आहे। त्यानंतर 5 नंबर आहे मेकर विभाग, यामध्ये इलेक्ट्रिशियनसाठी 20 जागा, वायरमनसाठी 20 जागा आणि कोपासाठी 4 जागा आहे। अशा 168 जागांसाठी तर बंपर वॅकन्सीज या ठिकाणी आलेले आहे। आणि प्रत्येक विभागाचे जे इन्स्टॅब्लिश ID म्हणजे आस्थापना नोंदणी क्रमांक आहे ते पण या ठिकाणी समोर त्यांनी दिलेले आहे। त्यावरून तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। या ठिकाणी उमेदवारांचं जे वय आहे किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। दिनांक 1/1/2025 पर्यंत 18 ते 30 या वर्ष वयोगटातील उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। तसेच मागासवर्गीयांसाठी इथं 5 वर्ष शिथिलक्षम या ठिकाणी राहणार आहे। सदर उमेदवार जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असावा असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। जर आपण शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पाहूया तर तो उमेदवार जो आहे तो 10वी पास असणे आवश्यक आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून कोपा, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या व्यवसायामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरता किमान 60% गुण मिळवून या ठिकाणी ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 10वी पण पास असणे आवश्यक आहे। मागासवर्गीय उमेदवारांची निवड ही भारतीय शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार करण्यात येईल। त्याकरता उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक राहणार आहे। उमेदवारांनी www.apprenticeshippindia.gov.in या संकेतस्थळावर या ठिकाणी नोंदणी पण केलेली आवश्यक पाहिजे। इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यासाठीचा जो प्रशिक्षण कालावधी आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे। उमेदवारांची जी प्रोफाईल आहे ती परिपूर्ण असणे आवश्यक आहे। तसेच आधार कार्ड व प्रोफाईलवरील माहिती सारखी असावी। अपूर्ण प्रोफाईल असणाऱ्या उमेदवारांचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीकरता 1/10 व अनुसूचित जमातीकरता 1/11 प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरता पदे राखीव राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। निवड झालेल्या पात्र उमेदवारांनी या ठिकाणी आपली सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांची स्वाक्षांकित 2 छायाप्रती या ठिकाणी सोबत आणायची आहे। अशा पद्धतीने अधीक्षक अभियंता सौस मंडळ महावितरण बुलढाणा अंतर्गत या ठिकाणी 2025-26 करता 168 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या। तुम्हाला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन अपडेट्स सगळ्यात तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील।